हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। पावसाला सुरुवात झाली म्हणजे घरातील किचनमधील आपल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या खराब व्हायला लागतात। आज आपण त्यांची काळजी कशी घ्यायची जेणेकरून ते अजिबात खराब होणार नाही हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा पावसाळ्यामध्ये आपल्या किचनमध्ये ज्या काही आपण खाण्याच्या वस्तू वर्षभरासाठी भरून ठेवतो, महिनाभरासाठी ज्या वस्तू भरून ठेवत असतो त्या लगेच खराब व्हायला लागतात, कारण दमट हवामान असं या पावसाळ्यात असतं। सगळ्यात आधी आपल्याकडे असणारे मसाले, लाल मिरची पावडर तसंच मसाला जो आहे त्याला जाळी लागायला लागते। तर आज आपण त्याची काळजी कशी घ्यायची हे बघणार आहोत जेणेकरून आपले मसाले खराब होणार नाही। सिंपल आहे, आपल्याला पेपर घ्यायचा आहे। पेपर जो न्यूजपेपर असतो तो डबल करायचा आहे आणि तो डबल पेपर अशा प्रकारे डब्यांच्या आणि झाकणाच्या मधोमध ठेवायचा आहे। झाकण पॅक लावायचं आहे म्हणजे ते एकदम एअरटाईट असा डबा तयार होतो। त्याचप्रमाणे लसूण जो आहे तो किडाला लागतो, त्यात अळी व्हायला लागते, खराब होतो। तर लसूण तसाही महागाचा होत चाललेला आहे। त्याची काळजी जर आपण घेतली नाही तर ते हळूहळू पूर्ण लसूण जो आहे तो असाच खराब व्हायला लागेल। सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर खराब लसूण पूर्णपणे काढून टाकायचा आहे। जो चांगला लसूण आहे तो आपल्याला नीट स्टोअर करायचा आहे जेणेकरून तो खराब होणार नाही। तर इथे पुन्हा आपण न्यूजपेपर वापरत आहोत। त्यानंतर अशा प्रकारचे कंटेनर आपल्याकडे असतात। तर न्यूजपेपर जो आहे तो कंटेनरच्या आकाराचा कापून त्यामध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर जे चांगले लसूण आहेत ते या कंटेनरच्या आतमध्ये भरायचे आहेत आणि आपला दुसरा न्यूजपेपरचा तुकडा जो आहे त्या लसणाच्या वर अशा प्रकारे झाकून ठेवायचा आहे। झाकण पॅक लावायचं आहे आणि आता हा जो डबा किंवा कंटेनर आहे तो आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचा आहे। फ्रीजमध्ये पेपर टाकल्यामुळे कंटेनरमध्ये लसूण ओला होणार नाही आणि तो टिकून राहील। दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये बारीक रवा असो जाड रवा असो तो पटकन खराब होतो, कीड लागते, जाळी लागते। तर जर तुम्हाला हा भाजून ठेवायला वेळ नसेल तर सरळ अशा एअरटाईट डब्यामध्ये भरायचा आहे, पूर्ण पॅक बंद करायचा आहे आणि सरळ डबा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे। याला भाजला नाही तरी चालतो, हा कितीतरी दिवस छान टिकून राहतो। त्यानंतर दुसरी गोष्ट जी आपली सुकं खोबरं असतं ते आपण फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही, तर हे आपल्याला बाहेरच ठेवावं लागतं। तर याला बुरशी लागण्याचे चान्सेस पावसाळ्यामध्ये खूप असतात। सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर जे खोबरं आहे, ज्या खोबऱ्याच्या वाट्या आहे त्या आतून आपल्याला चांगल्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत। कपडा कोरडा असला पाहिजे। त्यानंतर एक पाव चमचा आपल्याला ह्या खोबऱ्याच्या वाटीच्या आत तेल टाकायचं आहे आणि ते आपल्याला ह्या वाटीला आतून लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित वाट्यांना लावून घ्यायचं आहे। कड्यांना पण म्हणजे वाटी आहे आपली खोबऱ्याची त्याच्या कड्यांना पण आपल्याला तेल हे छान लावून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचे आपल्याकडे एअरटाईट डबे असतात त्यांमध्ये हे खोबरं भरून ठेवायचं आहे, पॅक बंद करायचं आहे। आता आपण कितीतरी दिवस हे खोबरं छान अशा प्रकारे वापरू शकतो। ह्या बाकीच्या गोष्टींप्रमाणेच पावसाळ्यामध्ये खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात ते म्हणजे शेंगदाणे। सुके शेंगदाणे जे आपण भरून ठेवतो महिनाभर भरण्याच्या आधीच हे जे शेंगदाणे आहेत ते खराब व्हायला लागतात। तर कीड पडते, तर कीड पडू नये यासाठी आपल्याला कढई जी आहे ती चांगली गरम करून घ्यायची आहे। कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। शेंगदाणे टाकून ते 5 ते 7 मिनटं भाजून घ्यायचे आहेत। गरम कढईमध्ये हे जे शेंगदाणे आहे ते गरम करायचं आहे। मी गॅस बंद केलेला आहे कारण की आपल्याला कच्चे शेंगदाणे पण लागत असतात, त्यामुळे आपल्याला चांगले भाजायचे नाही आहेत। तर हे फक्त गरम करायचं आहे। नुसते गरम जरी केले आणि गरम केल्यानंतर 5 मिनटं ह्या कढईमध्ये असेच ठेवले आणि थोडं थंड झाल्यानंतर कंटेनरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवले तरी हे महिनाभर चांगले टिकून राहतात। ह्या काही सोप्या टिप्स आहेत की आपल्या ज्या खाण्याच्या वस्तू आहेत ज्या महिनाभर वर्षभर आपण भरून ठेवतो त्या पावसाळ्यात खराब होऊ नये यासाठी मी आज तुम्हाला काही टिप्स दिल्या। या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीवर या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि हो तसंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आता आपण इथून पुढेही असंच या चॅनलवर व्हिडिओ टाकत राहणार आहोत। तर सबस्क्राईब अजून चॅनल केलं नसेल तर कृपया चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा।
असेच काही महत्त्वाच्या टिप्स मी आपल्या चॅनलवर आधीच शेअर केल्या आहेत. नक्की चॅनलला भेट द्या. चला तर मग मी इथे व्हिडिओ थांबवणार आहे. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.